माऊलीला सगळ्यांना रामकृष्ण हरी आणि सगळ्यांना शुभ सकाळ. चॅनेलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईबर करा आणि छान छान कमेंट करा. सबस्क्राईबर करा विसरू नका. तुम्ही म्हणताल व्हिडिओ एवढं लेट आला न शुभ सकाळ कसं काय, तर मी सकाळीच घेतला व्हिडिओ बनवायला. सकाळीच भजी बनवणार आहे. भजी खायची इच्छा झाली त्याच्यामुळं मी भजी बनवणार आहे. कांदा भजी आणि छान असं सगळी तयारी करून ठेवलेली आहे मी. तर खरंच प्लीज चॅनेलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईबर करा आणि सबस्क्राईबर करा विसरू नका. लई तुम्हाला आता लई मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वेळी नवणे केलेले आहेत. सबस्क्राईबर करा, सबस्क्राईबर करा. तर खरंच प्लीज नक्की कोण नवीन बघत असाल तर सबस्क्राईबर करा. तर मी आता सगळी तयारी करून घेतली छान अशी भजी बनवायची. तर त्याने म्हणतेली आता मी कामावर गेलो, ही कशी काय मागं भजी बनवायला लागली. त्याने डबा घेऊन गेले, चपात्या अंड्याची भुर्जी नेली. तरी पण आम्ही काही सगळं भजी खाणार नाही, ठेवणारच आहेत. व्हिडिओ बघत असतेली पण आता झाली खायची इच्छा. आता ती कढई तेवढी लई काळी दिसते. तुम्ही म्हणसाल एवढी कढई कशी काय काळी, तर ती तळायला येण्यासारखी कढई आहे, छान कढई आहे. त्याच्यातच मस्तपैकी तळायला येते. दुसरे आहेत त्या अशा उताळ आहेत, त्याच्यामुळं काय हे करता येत नाही, म्हणून मी तीच कढई ठेवली आहे. तर आता मी छान अशी तयारी करून घेतली. म्हणजे बेसन हे तिथं घेतलं आहे किचनवर. कांदा कापून घेतला आहे, कोथिंबीर कापून घेतली या. तुम्हाला सांगते काय म्हणायचं त्याला, ओवाच काय की बहुतेक, हां ओवाच. ओवा, सोडा, मीठ काय तिथं घेतलं नाही, मीठ घेणार आहे. तर चला बघूया काय काय घेतले तुम्हाला दाखवते. तर असं तुम्ही बघू शकता, इथं कांदा कापून घेतला आहे छान असा. इथं कोथिंबीर घेतली या आणि ह्याच्यामध्ये ओवा आहे आणि सोडा. इथं पातेलं घेतलेलं आहे. हे आपल्याला बेसन कालवायला हे बेसन आहे. तर मी बघते आधी बेसन घेते भांड्यामध्ये काढून, कढईमध्ये तेल घालते तापायला आणि तुम्हाला दाखवते पीठ मिक्स करताना. तर मी काय केलेलं आहे माहिती आहे का, आता एका हातानं काय दाखवता येणार नाही म्हणून मी ह्या वाटीमध्ये सगळं असं काढून घेतलेलं आहे. ओवा, सोडा आणि मीठ. त्याच्यामुळं मला असं दाखवता येणार नाही म्हणून मी असे आयडिया केलेले आहे. तर मी आता हे ह्याच्यामध्ये असं घालते आहे का. तेल कढईमध्ये मी तापायला ठेवलं या. पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. हे आहे कोथिंबीर जरा मी थोडीशी जास्तच घालणार आहे. बघायचं आहे कशा लागते ती. आणि हा आहे कांदा. तर आता मी कांदा घालते आणि दाखवते. तर हे असा कांदा ह्याच्यामध्ये घातला या. छान असं मिक्स करते. बघूया नंतर आता मिक्स केल्यानंतर. तर मी अरे बापरे दिदी आहे ना इथं. छान असं मी बेसन मिक्स करून घेतलेलं आहे. तेल कढईमध्ये तापलेलं आहे. तुम्ही म्हणताल आता तेल काय एवढं ओतलं या. तर डबावर आहे लॅपटॉपवर, मला काय तेल काढता येणार ना, तेवढ्या तेलात बनवणार आहे. तर काय करते आता थोडंसं मी आधी, आता मोबाईल धरायला कोण नसल्यामुळं थोडंसं आधी तुम्हाला चमच्यानं सोडून दाखवते. एका हातानं धरते आणि एका हातानं सोडते. बघूया कसं काय होते ते. आणि नंतर मग मी तुम्हाला मोबाईल खाली ठेवून नंतर मग मी तुम्हाला दाखवेन आहे का नाही. तर आता काय आता हे असे अर्धाच आहे, पण आता हे दाखवल्याशिवाय भागत नाही. हे एक मिनटं मी थोडंसं पीठ सैल का केलं आहे, तर हे मला असं पकोडा भजी करायचे आहेत, पण हातानं मला व्यवस्थित येईल. आता हे दाखवायचं आहे म्हणून तुम्हाला हे असं सोडायचे. हे एक मिनटं. तेल लई तापलेलं आहे, भरपूर तेल तापले. अरे बापरे, एक मिनटं. चमच्यानं काही जमत नाही, पण मी काय करते आधी हातानं भजी सोडून घेते कढईमध्ये आणि वाटलंच तर हात धुवून तुम्हाला नंतर दाखवेन. आता ते चमच्याने सोडल्यामुळं काय ते बरोबर झालं नाही. पण आता मी काय करते हातानं सोडते, ती काढून घेते आणि नंतर बघूया मग कसे काय होते ते आहे का नाही. एक मिनिट. तर छान असं बघा भजी बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. माझा हात भरला आहे तरी पण मी उलट्या हातानं दाखवायला लागले. काय करायचं आता, नाही इलाज आहे ना. तेल नाही मला माहीतच नाही, नाहीतर मी पीठच हे केलं नसतं. वर डबा ठेवला आहे हो, तेल आहे की डबावर ठेवलेला आहे असं आहे. तुम्ही बघू शकता असे भजी झाले छान असं मस्तपैकी.
मी आता केली ती भजी करून ठेवली ती. तर आता मी जेवणार आहे, भुका लागले त्या. स्वप्नील बी आला आहे शाळेतून सकाळी म्हणजे आज शनिवार आहे ना, सुटली त्याची लवकर शाळा. आलाय शाळेतून. आता आम्ही दोघं जण मिळून जेवणार आहे. आता मी ते तिकडं नेणार बाहेरच्या रूममध्ये आणि तिथं जेवणार. तर चला सगळ्यांना बाय बाय. चॅनल सबस्क्राईबर करायला विसरू नका. जाता जाता अजून एकदा सांगते, चला बाय बाय.